नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वीमधील नवोदय आणि स्कॉलरशिपचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. त्यामध्ये आज आपण इयत्ता 5वीतील नवोदय विषयामधील बुद्धिमत्तेमधील वेगळे पद शोधा या घटकाचा अभ्यास करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये वेगळे पद कशा प्रकारे शोधायचे व त्यावरील स्वाध्याय आपण पूर्णपणे घेऊन आलेला आहे. तर व्हिडिओमध्येच बंद करू नका, कारण पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आकृत्या कशा प्रकारे शोधायच्या हे समजतील. त्या अगोदर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहात. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला करूया वेगळे पद शोधा. आता वेगळे पद कशा प्रकारे शोधायचं हे अगोदर पाहूया. एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी. बघा, आकृती वेगळी ठरवण्यासाठी काय काय पाहावे लागते ते पाहूया अगोदर. पहिला मुद्दा आहे, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. बघा मित्रांनो, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. यावरती उदाहरणे आपण परत पुढे घेणारच आहोत. दुसरा मुद्दा बघूया. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. बघा मित्रांनो, मुद्दे लक्षात ठेवा. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात. एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाही. तिसरा मुद्दा आहे, एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी, मग आतील आकृत्यांची तुलना करावी. मित्रांनो, सर्व मुद्दे खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. एकात एक अशा 2 व 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतीचे निरीक्षण करावे आणि आतील आकृत्यांची तुलना करावी. चौथा मुद्दा आहे, आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकाच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात. चित्रामध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. बघा मित्रांनो, आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा प्राण्यातील प्रतिमा असू शकतात. चित्रामध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. बघा मित्रांनो, आकृत्यासाठी तुम्हाला अवांतर वाचनाची सुद्धा गरज आहे. तर हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण यावरती उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण दिलेलं आहे. बघा, पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या आहेत. ए, बी, सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून वेगळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृती येतात. प्रश्न अशाच प्रकारचे पडतात. त्यामुळे तुम्ही आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. आता चला बरे, करा निरीक्षण. बघा, कोणती आकृती वेगळी वाटते. बघा, आता हे स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत व्ही हे चिन्ह आहे, म्हणून उत्तर डी. बघा, आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीत असं खाली व्ही लिहिले, बघा हे चिन्ह आहे, म्हणून उत्तर डी. समजलं का मित्रांनो तुम्हाला? नाही समजलं ना? तर बघा, मी सांगते समजावून तुम्हाला. आकृती डी मध्ये हे चिन्ह जे आहे की नाही, अशा प्रकारचं 3 आकृतीमध्ये आहे. कुठं आहे? बघा, इथे एकदा आहे, 2 नंबरच्या आकृतीमध्ये इथे आहे आणि 3 नंबरच्या आकृतीमध्ये इथे आहे. परंतु 4 नंबरच्या आकृतीमध्ये आहे का? नाही, म्हणून आकृती क्रमांक डी बरोबर आहे. आता दुसरी आकृती बघूया. कोणती वेगळी वाटते तुम्हाला? आकृती सी वगळता प्रत्येक आकृती बाहेरच्या रचनेपेक्षा आतील रचनेत 2 रेषा जास्त आहेत. बघा मित्रांनो, उत्तर काय आहे? सी आहे. काय सांगितलं आहे त्यांनी? आकृती सी वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरच्या रचनेपेक्षा आतील रचनेत 2 रेषा जास्त आहेत. कसं काय आहे? बघा बघा, यामध्ये काय आहे? काय त्यांनी सांगितले? बाहेरची रचनामध्ये किती भाग आहेत? 1, 2 आणि 3 भाग आहेत. 2 रेषा जास्त आहेत आतमध्ये. बघा, 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 भाग झाले. 2 नंबरच्या आकृतीमध्ये बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. परंतु इथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 भाग आहेत. बरोबर की नाही? म्हणजे आता तिसरी बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. परंतु आतमध्ये किती भाग आहेत? 4च भाग आहेत. आता डी मध्ये बघा, 1, 2, 3, 4. परंतु
आतमध्ये किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6 भाग आहेत. म्हणजे प्रत्येक आकृतीत काय आहे 4 भाग 2 भाग जास्तच आहेत. परंतु सी मध्ये आहेत का नाही, सी मध्ये कमी भाग आहेत. त्याच्यामुळे आकृती क्रमांक 3 सी बरोबर की नाही. आता बघूया चौथी. बघा गोल आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, आयत आहे. आता आकृती क्रमांक सी वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना व आतील रचना सारख्या आहेत. त्यांनी बघा सी का काढले सी, कारण की प्रत्येक रचना सारखी आहे की नाही. गोलमध्ये गोल आहे, चौकोनामध्ये चौकोन आहे, त्रिकोणामध्ये चौकोन दिला आहे, त्यामुळे सी ही वेगळी आहे. आणि आयतामध्ये आयतच दिला आहे, त्याच्यामुळं किती नंबरचा पर्याय येईल 3 नंबरचा पर्याय येईल. बरोबर की नाही. चला समजलं ना. समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस सांगा. आता चौथ्या आकृतीचे निरीक्षण करा. बघा तुम्हाला कुठली वेगळी वाटते ते शोधा तुम्ही. बघा आता त्यांनी स्पष्टीकरण काय दिले. आकृतीच्या आतील कर्ण रेषा, आकृतीच्या आतील कर्ण रेषा उभी दिसेल व एक्स हे चिन्ह तळाला येईल. उभी दिसेल आणि एक्स हे चिन्ह कुठे येईल तळाला येईल. अशा प्रकारे आकृती फिरवा. आकृती वगळता प्रत्येक आकृतीत एक्स हे चिन्ह उभ्या रेषेच्या उजवीकडे आहे म्हणून उत्तर आहे. मग आता आकृती जर फिरवली आपल्याला तर काय येईल एक्स चिन्ह तळाशी येईल की नाही. आणि कुठल्या बाजूला येते उजव्या बाजूला. ही आकृती फिरवली तर येते का, इथं चिन्ह यायला पाहिजे होतं पण इथं आलं, डाव्या बाजूला येते चिन्ह. ही आकृती फिरवलं तर उजव्या बाजूला एक्स चिन्ह आहे. ही आकृती फिरवली तर उजव्या बाजूला चिन्ह येते. आणि ही आकृती फिरवली तरीसुद्धा उजव्या बाजूला चिन्ह येते. पण ही आकृती ए नंबरची आकृती जर फिरवली तर डाव्या बाजूला चिन्ह येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. आता बघा 5 नंबरची आकृती काय आहे. आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत रेषेवर असलेल्या वक्राचे तोंड वर्तुळाच्या दिशेत आहे. बघा आकृती बी वगळता प्रत्येक आकृतीत रेषेवर असलेल्या वक्राचे तोंड वर्तुळाच्या दिशेत आहे म्हणून उत्तर क्रमांक बी. समजते का नाही. आता बघा सांग तुम्हाला समजावून. हे जे चिन्ह आहे की नाही ते कुठं आहे, हे चौकोनाकडे आहे. इथं कुठे वर्तुळाकडे आहे. इथे कुठे आहे चौकोनाकडे आहे. इथे चौकोनाकडे आहे. म्हणजे काय उत्तर आले बी हे उत्तर बरोबर आहेत. बी ही आकृती वेगळी आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. आता बघा आकृती डी वगळता प्रत्येक आकृतीचे समान 4 भाग पडतात म्हणून उत्तर डी. बघा कसं समजते. चौकोनाचे किती भाग पडतात 4 पडतात. इथे पण 4 भाग समान पडतात. इथे पण 4 भाग समान पडतात. पण इथे पडतात का नाही म्हणून उत्तर क्रमांक काय येईल डी येईल. आता बघा स्वाध्याय बघूया आपण यावरती. बघा पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाशी होतं करा. आता कुठली येईल सांगा बरं आपल्याला. बघा मित्रांनो ही आकृती फिरवायची आपल्याला. कशी फिरवायची अशी 90 अंशाच्या कोनात फिरवूया. म्हणजे इकडे फिरवा. इकडे फिरवलं तर काय येते वर्तुळ डाव्या बाजूला येते. वर्तुळाचे जर निरीक्षण केलं तर आपण वर्तुळामध्ये फरक दिसतोय बघा. तर सी आकृतीमध्ये फरक दिसत नाही. बघा आता ही आकृती जर आपण आडवी केली तर वर्तुळ रंगवलेलं वर्तुळ इथं आलं. बरोबर की नाही. नंतर ना मग कसं येणार अशा प्रकारचं वर्तुळ येणार. पण सी नंबरचं असं काही सी नंबरच्या भागामध्ये असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे आकृती क्रमांक सी बरोबर आहे. दुसरी आकृती बघूया. वर्तुळ दिले आहे त्याला घड्याळाचे काटे दिले आहेत. आता घड्याळाचे काटे दिलेत तुम्ही आकृती शोधा. खूप आकृती सोप्या प्रकारच्या आहेत. बघा शोधून तरी पहा. शोधली का बघा किती सोपी आकृती आहे. या आकृतीमध्ये बाणाचे टोके कुठे आहेत बघा. पहिल्या आकृतीमध्ये बाणाचे टोके वर्तुळाकडे आहेत बरोबर की नाही. इथे आहे इथे आहे. गोलकडे आहे तिथे पण इथे आहे. पण तिथे वेगवेगळे आहेत की नाही. इकडे एक आहे आणि इथे एक आहे. आणि 4 नंबरच्या आकृतीमध्ये पण दोन्ही टोकं वर्तुळाच्या कडेला आहेत. परंतु सी मध्ये आहेत का नाहीत. म्हणजे आकृती क्रमांक किती येणार सी येणार. आता त्यानंतरची खालची आकृती बघा वाय आकारात दिलेली आहे. तर बघा काय येते ते काय येते मित्रांनो सी नंबर येते. कारण या 2 ज्या आकृती आहेत इथे या समान मापाच्या दिसत आहेत. ए बी आणि सी मध्ये ए बी आणि डी मध्ये. परंतु सी मध्ये दिसते का तसं नाही दिसत. म्हणून पर्याय क्रमांक सी. बघा आता पुढचा प्रश्न आहे. बघा 2 आकृत्या दिलेत. कसे दिलेत
आता ह्यामध्ये वेगळं काय आहे बघा, पहिल्या एमध्ये 4 रेषा आहेत, 1 2 3 आणि 4. बघा कुठले कुठले आहेत, 1 2 3 आणि 4. दुसऱ्यामध्ये 1 2 3 आणि 4. तिसऱ्यामध्ये 1 2 3 आणि 4. परंतु चौथ्यामध्ये तसं आहे का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी. आता चौथी आकृती बघा, काय वेगळे दिसते यामध्ये, ही रेष बघा, तर सगळं तर समान दिसतंय, पण ही रेष बघा, ही रेष जर उभी केली तर उजवीकडे येते, ही पण रेष उजवीकडे येते, परंतु ही रेष डावीकडे येते. बघा उभी केली तर डावीकडे येते आणि ही सुद्धा रेष उजवीकडे येते, म्हणजे पर्याय क्रमांक सी. समजते का मित्रांनो? तुम्हाला समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. आता पुढची आकृती बघा, किती सोपी आहे. काय वेगळं आहे यामध्ये, कारण की तिन्ही आकृतीमध्ये आपल्याला हा त्रिकोण दिसतो. इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, पण तो काय आहे, गोल आहे. त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता बघा पुढची आकृती तर सगळ्यात सोपी आहे. काय आहे, टांगा आहे, सायकल आहे, जहाज आहे आणि रिक्षा आहे. तर यामध्ये काय वेगळे आहे, हे सगळे रस्त्यावर चालणारे वाहने आहेत, परंतु जहाज हे पाण्यात चालणारे वाहन आहे. त्याच्यामुळे सी नंबर पर्याय बरोबर आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, फिरवायची आकृती फिरवली तर काय येईल, वर्तुळ डाव्या साईडला येईल आणि न रंगवलेले वर्तुळ उजव्या साईडला येईल, बरोबर की नाही. परंतु सीमध्ये तसं दिसते का, नाही दिसत. त्याच्यामुळे सीमध्ये उलटे येते, उजव्या साईडला रंगवलेले वर्तुळ आणि डाव्या साईडला न रंगवलेले वर्तुळ येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सी बरोबर आहे. बघा मित्रांनो, यामध्ये बघा सगळं समान आहे, परंतु आता काय करावं लागेल आपल्याला, रंगवलेल्या वर्तुळाचा भाग लक्षात घेऊया. रंगवलेले वर्तुळ फिरवूया. रंगवलेले वर्तुळ जर इथं आले तर इथे काय होणार, बघा इकडच्या साईडला फिरवल्यानंतर काय येणार, हे वर्तुळ इथं आले, बरोबर आहे. फिरवल्यानंतर इथं चौकोन आला, इथं गोल आले, परंतु यामध्ये खाली येत आहे. बघा फिरवला तर इथं आला, तर इथं फिरवल्यानंतर हे वर्तुळ इकडले गोल इकडे गेले आणि हा चौकोन इथं आला, बरोबर की नाही. मग आता कुठे यायला पाहिजे, चौकोन इथे यायला पाहिजे आणि वर्तुळ इथे यायला पाहिजे की नाही. या आकृतीमध्ये आहे का तसं, नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डी. आता बघा 10 नंबरचा पर्याय, त्यामध्ये काय आहे, खूप सोपी आकृती आहे. जो आतला भाग आहे तसाच बाहेरचा भाग आहे, बरोबर की नाही. परंतु एमध्ये नाही का तसं, नाही. बीमध्ये 6 कोण आहेत, बरोबर की नाही, षटकोन आहे, आतमध्ये षटकोन आहे, बाहेर षटकोन आहे. सीमध्ये आतमध्ये चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे. डीमध्ये सुद्धा आतमध्ये चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे. परंतु एमध्ये आतमध्ये चौकोन आहे आणि बाहेर पंचकोन आहे. त्यामुळे वेगळी कुठली आकृती आहे, ए नंबर आहे. आता पुढची आकृती बघा काय वेगळं आहे. सगळ्यात तर आकृत्या समान दिसतात, पण थोडंसं काहीतरी वेगळं असणारच या आकृतीमध्ये. तर बघा एमध्ये कसं आहे, एकात एक आकृती दिली आहेत, बीमध्ये पण तशात दिलेत, सीमध्ये पण दिलेत आणि डीमध्ये पण दिलेत. परंतु इथला जो भाग आहे तो खूप प्रमाणात खाली आहे. इथला भाग जवळ आहे, इथील पण भाग जवळ आहे आणि इथला पण भाग जवळ आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. आता बघा पुढची आकृती, मग अशी आपण पाहिला होता तसाच भाग आहे. चौकोनात चौकोन आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे आणि गोलमध्ये त्रिकोण आहे. तर वेगळे कुठले असणार आहे, डी नंबरचे आहे, वर्तुळात त्रिकोण. खूप सोपी आकृती आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. अशाच प्रकारच्या आकृती त्यात बघा 13 नंबरची सुद्धा आकृती खूप सोपी आहे, लगेच ओळखू येते. 1 नंबर, बी नंबर, सी नंबर. पण डी नंबरमध्ये कसा आकार आहे, डीमध्ये आकार वेगळा असल्यामुळे डी हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. जर सोपी आकृती असेल तर जास्त विश्लेषण करत नाही, कारण की व्हिडिओ आपला खूप मोठा होतो आणि तुम्ही बघण्यास कंटाळा करता. त्यामुळे आपण पुढचा भाग घेऊ लगेच. बघा त्रिकोणात त्रिकोण, चौकोनात चौकोन, वर्तुळात वर्तुळ आणि चौकोनात चौकोन. तर कुठला पर्याय असेल, बी असणार आहे, कारण की एकात एक सगळ्या आकृत्या आहेत. परंतु बीमध्ये आहे का, नाही, कारण की एक चौकोन वेगळा आहे. त्यामुळे बी हा पर्याय क्रमांक येतो. कारण की बघा इथे त्रिकोणात त्रिकोण, त्रिकोणात त्रिकोण म्हणजे एकात एक सगळे मिक्स आहेत. इथे चौकोन एक वेगळा आहे आणि या चौकोनात एक चौकोन मिक्स आहे, त्यामुळे ही आकृती वेगळी येणार. इथे बघा गोल एकात एक आहेत, त्यामुळे ही आकृती बरोबर आहे. आणि इथे सुद्धा चौकोन सगळे एकत्र आहेत, त्याच्यामुळे ही सुद्धा आकृती बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला 2 येणार. आता बघा 15 नंबरचा सुद्धा पर्याय खूप सोपा आहे. बघा पहिला भाग काय आहे, चौकोन आहे,
त्यामध्ये वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये रंगवलेला वर्तुळ आहे. दुसऱ्या भागामध्ये काय आहे, वर्तुळ आहे, त्यामध्ये चौकोन आहे आणि रंगवलेला वर्तुळ आहे. तिसऱ्यामध्ये काय आहे, मोठा त्रिकोण आहे, त्यामध्ये वर्तुळ आहे आणि मध्ये त्रिकोण आहे. तर चौथा भाग आहे, त्रिकोण आहे, त्यामध्ये चौकोन आहे आणि त्रिकोण आहे. मित्रांनो, कशा प्रकारची आकृती आहे तुम्हाला समजली का? बघा, जो कडेचा भाग आहे म्हणजे सगळ्यात मोठा भाग आहे तोच मध्ये भाग दिला आहे की नाही? कारण की बीमध्ये बघा वर्तुळ आहे, तर वर्तुळात चौकोन आहे आणि चौकोनामध्ये ह्या वर्तुळच रंगवलेलं दिलं आहे. इथे पण त्रिकोण आहे, मध्ये वर्तुळ आहे आणि हा त्रिकोणाचा भागच रंगवलेला त्रिकोणमध्ये दिलेला आहे. इथे पण त्रिकोण आहे, चौकोन आहे आणि त्रिकोण रंगवलेला भाग दिलेला आहे. तर काय महत्त्वाचं आहे यामध्ये? तसं दिले का यामध्ये चौकोन आहे, इथे काय आहे, वर्तुळ आहे आणि आतमध्ये सुद्धा वर्तुळ दिलेलं आहे. त्यामुळे ही आकृती चुकीची आहे. बघा मित्रांनो, दुसरी आकृती बी नंबर पर्याय येते. कसा येते ते सांगते, थांबा. बघा मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला आकृती फिरवायची आहे. म्हणजे गोल इकडे घ्यायला पाहिजे, वर्तुळ आहे तो इथे यायला पाहिजे आणि चौकोन साईडला यायला पाहिजे. परंतु बी या आकृतीमध्ये तसं दर्शवलेलं नाही, त्याच्यामुळे आकृती क्रमांक बी. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे फास्ट विश्लेषण करत आहे. तुम्हाला जर कुठल्या आकृतीबद्दल शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. बघा, 17 नंबरच्या आकृतीमध्ये ई, व्ही, डब्ल्यू आणि एम दिलेला आहे. तर वेगळी आकृती पटकन शोधा. बघा, खूप सोपं आहे. ह्या आकृतीला मध्ये प्रत्येकी 4 रेषा आहेत, परंतु बी आकृतीमध्ये फक्त 2च रेषा आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. 4 नंबरच्या आकृतीमध्ये चौकोन आहेत, परंतु चौकोन हे चौकोनाच्या बाहेर चिटकवलेले गेलेले आहेत. परत एमध्ये चौकोन चिटकवलेले गेलेले आहेत, बीमध्ये सुद्धा त्रिकोण चिटकवले गेले आहेत, सीमध्ये सुद्धा चौकोन चिटकवले गेले आहेत, परंतु वर्तुळ हे पूर्ण वर्तुळामध्ये गेलेले असल्यामुळे 4 नंबरची आकृती डी ही चुकीची आकृती आहे. बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे ए बी सी, ठोकळा आहे डी ई एफ आय जे एच आणि के एल जे. आता बघा, ए बी सी वळीने येत आहे, परंतु ठोकळा असेल तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचा असतो. तर बघा, डी आले इकडच्या साईडला, नंतर ई आलं, परत एफ आलं, परत एफ झाल्यानंतर काय येणार आपल्याला, जी येणार, एच आलं, आय आलं. आता इथं काय येणार, जेच्या जागेला के यायला हवं होतं, त्यामुळे ही 4 नंबरची आकृती चुकीची आहे. बघा मित्रांनो, 20 नंबरची आकृती. तर 20 नंबरच्या आकृतीमध्ये काय वेगळे आहे शोधा. बघा मित्रांनो, खूप सोपी आकृती आहेत, समजण्यास खूप सोपे आहेत. आता बघा, ए सी आणि डीमध्ये हे जे पायालगतचे चिन्ह आहे, जे खालचे चिन्ह आहे म्हणजे हे जे चिन्ह आहे ते समान आहे. बघा, वरच्या साईडला आहे, परंतु बीमध्ये तसं नाही, वेगळं चिन्ह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे. आता पुढची पण आकृती तशाच प्रकारची आहे. बघा, हे जे गोल आहे हे रिकाम्या भागाकडे दर्शवलेलं आहे, इथे पण दर्शवलेलं आहे, परंतु सीमध्ये हे बाहेरच्या बाजूला दर्शवलेले आहे, डीमध्ये आतल्या बाजूला दर्शवलेले आहे, पण पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. पुढचा तर खूप सोपा प्रश्न आहे. बघा, डोळे, हात, कान आणि जीभ. तर पर्याय क्रमांक हात हा वेगळा आहे, सगळे चेहऱ्याचा भाग आहेत, त्याच्यामुळे बी हा पर्याय बरोबर आहे. बघा, 23 नंबरचा पर्याय आहे. सर्व आकृती आपल्याला फिरवून तुलना करायची आहे, त्यामध्ये ए हा पर्याय बरोबर येतोय. तर पुढचा प्रश्न घेऊया, कारण की सोपा आकृतीला वेळ वाया न घालवता आपण पुढचा प्रश्न घेतोय. बघा मित्रांनो, ए सी आणि डी ह्या समान आकृती आहेत. बीमध्ये वेगळे पण आहे, कारण की बीच्या कोणाच्या वरच्या टोकाला चौकोन दिला आहे आणि बाकीचं खालच्या टोकाला चौकोन आहे, त्यामुळे बी हा पर्याय बरोबर आहे. पुढची आकृती खूप सोपी आहे मित्रांनो, सोपी आकृतीला वेळ नको घालवायला. कारण की बघा, यू एन पी, तर पी एन यू आलटून पलटून शब्द दिले आहेत, परंतु सी नंबरच्या आकृतीमध्ये एन व्ही पी आहे, इथे व्ही नाही, त्याच्यामुळे व्ही हे वेगळं आहे, त्यामुळे सी हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. बघा, आता पुढच्या आकृतीमध्ये चेहरे दिलेले आहेत. चेहऱ्यामध्ये कसे सगळ्यांचे आकार बरोबर आहेत, परंतु सी नंबरच्या चेहऱ्यामध्ये डोळ्याचे चिन्हे वेगळे आहेत, त्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा मित्रांनो, पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा सगळ्या आकृती समान आहेत, परंतु डी नंबरच्या आकृतीमध्ये आकार जास्त दिले असल्यामुळे डी नंबरची आकृती बरोबर आहे.
पुढची आकृती खूप सोप्या प्रकारची आहे. 2 रेषा दिलेल्या आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये 2-2 रेषा दिलेल्या आहेत, परंतु डी या आकृतीमध्ये 2 रेषा देऊन सुद्धा त्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे डी आकृती वेगळी आहे. पुढची आकृती आपल्याला फिरवावी लागणार आहे. ही जर आकृती फिरवली तर या आकृतीमध्ये हा खालचा भाग वेगळा दिसणार आहे. तर तुम्ही फिरवून बघा आणि उत्तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपल्याला डी नंबरचा पर्याय क्रमांक बरोबर आहे. बघा, पुढची तर आकृती खूप सोप्या प्रकारची आहे. पंक्ती आहे, दुसरी पण पंक्ती आहे, तिसरी पण पंक्ती आहे, परंतु चौथी हे उद्बत्ती आहे. त्याच्यामुळं डी नंबरची आकृती बरोबर आहे. पुढची आकृतीसुद्धा खूप सोप्या प्रकारची आहे मित्रांनो. वेळ न घालवता आपण आकृतीचे निरीक्षण करत आहोत. खूप फास्ट प्रकारे निरीक्षण चालू आहे. तर बघा, पहिल्या आकृतीमध्येच डिझाईन सारखी आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये पण डिझाईन सारखी आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये डिझाईन सारखी आहे, पण 4 नंबरच्या आकृतीमध्ये डिझाईन सारखी नाही. त्याच्यामुळे 4 नंबरची आकृती बरोबर आहे. बघा मित्रांनो, 32 नंबरची पण आकृती बघा. गोल आहे, त्यामध्ये त्रिकोण आहे आणि वर्तुळ आहे. पाठीमागे अशा प्रकारचा आपण प्रश्न पाहिला होता. बी मध्ये बघा, चौकोन आहे, वर्तुळ आहे आणि त्रिकोण आहे. आता सी मध्ये काय आहे? त्रिकोण आहे, चौकोन आहे आणि त्यामध्ये त्रिकोण आहे. जो कडचा भाग आहे ना, तोच मध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे डी आकृतीमध्ये सुद्धा बघा, वर्तुळ आहे, चौकोन आहे आणि आतमध्ये वर्तुळ आहे. तर बी आकृतीमध्ये कसं आहे? चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे. पण इथं काय यायला पाहिजे होता? चौकोन यायला पाहिजे होता, म्हणून बी आकृती वेगळी आहे. बघा मित्रांनो, पुढच्या आकृतीमध्ये जे, यल, यल, जे. आता हे उलट अक्षर लिहिले आहेत, तर वेळ खूप जातोय, तर तुम्ही शोधा. म्हणजे बघा, जे इथं आहे याचा भाग उलट इथं लिहिलेला आहे. एल इकडे आहे तर एल इकडे लिहिलेले, एफ इकडे आहे, एफ इकडे लिहिले, क्यू इकडे आहे तर पीच्या उलट क्यू लिहिलेले आहे, आर, आर, ई, ई. परंतु इथं काय लिहिलं आहे? बी, बी. पण एकचा आकार कसा दिला आहे? वेगळा दिला आहे. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे उत्तर क्रमांक 4 हा पर्याय आहे. पुढची आकृती बघा, गोल, स्टार आणि रिकामा चौकोन आहे. तर ही आकृती आपल्याला फिरवावं लागणार आहे. गोल इकडं फिरवलं तर पहिल्यांदा इथे येणार, परत स्टार येणार, बरोबर की नाही? मग आता इथं गोल आल्यानंतर इथं स्टार यायला पाहिजे होतं, म्हणून ही आकृती चुकीची आहे. सी नंबरची आकृती चुकीची आहे. बघा, आता इथं काय वेगळे पण आहे खालच्या आकृतीमध्ये? हे जे टिंब आहेत ते दोन्ही बाजूला आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, दोन्ही बाजूला दिलेत. परंतु या रेषेमध्ये काय आहे? दोन्ही बाजूला समान दिलेत, म्हणजे वरच्या साईडला दिलेत. पण पर्याय क्रमांक काय येते? डी हा येतोय. या आकृतीमध्ये रेषा जोडल्या गेलेल्या आहेत, परंतु सी आकृतीमध्ये रेषा जोडलेल्या नाहीत. त्यामुळे सी हा पर्याय बरोबर आहे. बघा, पुढची आकृती आहे, त्रिकोण आहे, पंचकोन आहे, पंचकोन आहे आणि चौकोन आहे. तर आकृती फिरवावी लागेल आपल्याला. यामध्ये बी हे उत्तर बरोबर आहे. बघा, पुढची आकृती आहे, वर्तुळ. सगळीकडे तर आपल्याला समान दिसते, परंतु रेषामध्ये फरक आहे मित्रांनो. या रेषा सरळ आहेत, या रेषा उभ्या आहेत. इथेही उभ्या रेषा आहेत, इथे सरळ रेषा आहेत, इथे उभ्या आहेत, इथे सरळ रेषा आहेत. परंतु डी आकृतीमध्ये सर्व रेषा समान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. बघा, आता पुढची आकृती खूप सोपी आहे. कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, बॅट आहे आणि पत्ते आहेत. तर पहिली गोष्ट, बॅट ही आपण बाहेर ग्राउंडवर खेळू शकतो. हे सगळे बैठी खेळ आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. बघा, आता इथं त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये रेष दिलेली आहे. इथे चौकोन आहे, त्याच्यामध्ये रेष दिलेली आहे. इथे त्रिकोण आहे, परंतु रेष मध्ये दिलेले आहे. आणि डी नंबरला सुद्धा चौकोन आहे, तिथे रेष दिले आहेत. परंतु प्रत्येक आकृतीचे 2-2 भाग केले जातात, म्हणजे 2 त्रिकोण होते, 2 चौकोन होते. परंतु 3 नंबरच्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण होत नाहीत, म्हणून सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा, दुसरी चप्पल आहे, बूट आहे, सॉक्स आहेत आणि चप्पल आहे. तर कारण मित्रांनो, चप्पल आणि सॉक्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे, सॉक्स. पुढची आकृती खूप सोपी आहे मित्रांनो. 3 आकृती समान आहेत, परंतु बी नंबरच्या आकृतीमध्ये स्टारमध्ये फरक आहे. कारण स्टार मोठं स्टार आहे, त्याच्यामुळे बी नंबर पर्याय बरोबर आहे. पुढच्या आकृतीमध्ये दोन्ही बाजूला स्टार केलेले वर्तुळ आहेत, दोन्ही टोकाला आहेत. परंतु सी नंबरच्या आकृतीमध्ये दोन्ही समान टोकाला स्टार केलेले वर्तुळ दिसत. बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे, परंतु प्रत्येक आकृतीत कुठे इथे एक आहे, इथे एक आहे, इथे आहे, इथे आहे आणि इकडे पण आहे, इकडे पण आहे. म्हणजे सी नंबरची आकृती बरोबर आहे. बघा मित्रांनो, पुढची आकृती आहे, गोलमध्ये वर्तुळ आहे,
वर्तुळात वर्तुळ आहे आणि षटकोनामध्ये वर्तुळ आहे आणि 4 नंबरला वर्तुळात चौकोन आहे, परंतु ह्या सर्व आकृत्या आतमध्ये चिटकवलेल्या गेलेल्या नाहीत, म्हणून डी नंबर उत्तर बरोबर आहे. बघा पुढची आकृती खूप सोपी आहे. चौकोनात वर्तुळ आहे, षटकोनात षटकोन आहे, गोलात षटकोन आहे आणि पंचकोनात गोल आहे, परंतु प्रत्येक आकृती वेगळी आहे. परंतु बी नंबर पर्यायामध्ये षटकोनात षटकोन असल्यामुळे बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे फास्ट विश्लेषण चालू आहे. तुम्ही काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघा पुढचा पर्याय काय आहे. चौकोनात त्रिकोण आहे, त्रिकोणात रेष आहे, षटकोनात पंचकोन आहे आणि पंचकोनात चौकोन आहे. तर कारण बी नंबरचा पर्याय बरोबर आहे, कारण की चौकोनात त्रिकोण दिला आहे म्हणजे एक रेष कमी केलेली आहे. सी नंबरमध्ये षटकोनात पंचकोन केला आहे, त्यामध्ये पण एक रेष कमी आहे आणि पंचकोनात चौकोन केल्यामुळे त्यामध्ये सुद्धा एक रेष कमी आहे. परंतु बी नंबरच्या पर्यायामध्ये त्रिकोणात फक्त एकच रेष दिल्यामुळे बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. जास्त विश्लेषण करत नाही मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. पुढची आकृती खूप सोपी आहे मित्रांनो. बघा सर्व आकृत्या समान वाटतात की नाही, परंतु जे डोळे आहेत ते प्रत्येक आकृतीचे ए बी आणि डी आकृतीचे गोल आहेत, परंतु सी आकृतीचे चौकोनी आहेत, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा खूप सोपी आकृती आहेत. बघा हा बाण बरोबर आहे, हा पण आहे, परंतु इथं त्रिकोण आहे, इथं समान आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा पुढची आकृतीसुद्धा खूप सोपी आहे. मोटर आहे, स्कूटी आहे, सायकल आहे आणि सायकलच आहे. बघा इथं तर सगळे समान वाटतात, परंतु बघा ए नंबरच्या मध्ये 2 चाके आहेत, बी मध्ये 2 चाके आहेत, सी मध्ये 2 चाके आहेत, परंतु डी मध्ये 3 चाके असल्यामुळे हे डी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा ही पण आकृती खूप सोपी आहे. सगळ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, सगळ्या आकृतीमध्ये रेषा दिलेल्या आहेत, परंतु सगळ्या आकृती समान वाटतात, परंतु थोडासा फरक असतो मित्रांनो. सगळ्या आकृतीमध्ये काटकोन तयार होतोय, परंतु बी आकृतीमध्ये काटकोन तयार होत नाही. बघा पुढची आकृती सोपी आहे. बघा प्रत्येक प्लस आकृतीमध्ये त्रिकोण आहे, बरोबर चिन्ह आहे, गोल आहे, परंतु बी आकृतीमध्ये प्लसचं चिन्ह म्हणजे अधिकचं चिन्ह दिलेलं नाही, त्याच्यामुळे बी आकृती चुकीची आहे. पुढची आकृती बघा, सगळ्या आकृतीत रेषा ह्या समान दिलेल्या आहेत. बघा ह्या रेषांचा आकार आहे तो सरळ दिलेला आहे, इथे त्रिकोणाला समांतर अशा रेषा आहेत, परंतु या रेषेमध्ये दिलेल्या नाहीत, म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा पुढचा पर्याय आहे कॅम्प्युटर चालवते आहे, परंतु इथे 2 नंबरच्या पर्यायामध्ये आपली कला जपत आहे, 3 नंबरच्या मध्ये पण कला जपत आहे आणि 4 नंबरमध्ये पण कला आहे, परंतु ए नंबरच्या आकृतीमध्ये ती काम करत आहे, त्याच्यामुळे ए नंबरचा पर्याय चुकीचा आहे. बघा खूप सोपी आकृती आहे. यामध्ये त्रिकोणमध्ये रेष आहे. बघा ह्यामध्ये आपल्याला 2 चुकीचे वाटतात, परंतु 2 चुकीचे नाही, सी नंबरचा पर्याय चुकीचा आहे. हा जरा रेखाखी भाग तो विरुद्ध दिशेला आहे. बघा परंतु इथे आहे तो समान दिशेला आहे, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय आहे. बघा पुढची आकृती पण सोपी आहे. बघा वर्तुळ म्हणजे टिंब आणि हे गोल हे एकाच समान दिशेला दिलेलं आहे, परंतु या दिशेला अशा प्रकारचं आहे, इथे पण समान आहे, इथे पण समान आहे. ए नंबरचा पर्याय क्रमांक चुकीचा आहे, तर उत्तर आपले ए नंबर आहे. बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक अंक म्हणजे उलट बाजूने लिहिलेला दिसतो, तर सी मध्ये तसं दिसत नाही आहे, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे. बघा ही पण आकृती खूप सोपी आहे. बाहेर कोणती आकृती दिली, आपल्याला चौकोन दिले, चौकोनामध्ये वर्तुळ दिले आहेत, चौकोनाला 4 बाजू असतात, वर्तुळसुद्धा 4 आहेत, त्रिकोणाला 3 बाजू असतात, वर्तुळसुद्धा 3 आहेत, पंचकोनामध्ये सी मध्ये पंचकोन आहे आणि वर्तुळ पण 5 आहेत, परंतु डी मध्ये त्रिकोण आहे आणि वर्तुळ 4 दिलेले आहेत, म्हणून डी नंबर पर्याय चुकीचा आहे. बघा मित्रांनो पुढची आकृती आहे. या दोन्ही आकृतीमध्ये 2-2 रेषा प्रत्येक भागामध्ये दिलेल्या आहेत, परंतु ए नंबरच्या आकृतीमध्ये दिलेल्या नाहीत, त्याच्यामुळे ए नंबरचा पर्याय चुकीचा आहे. बघा मित्रांनो ए नंबरचा पर्याय चुकीचा आहे. पुढची आकृती खूप सोपी आहे. बघा ए बी आणि सी मध्ये इथे चौकोन जे आहे ना, यामध्ये वर्तुळ दिसतोय. बघा इथे दिसतोय, इथे दिसतोय, परंतु इथे दिसत नाही आणि इथे दिसतोय, त्याच्यामुळे 59 पर्यायामध्ये सी नंबर पर्याय बरोबर आहे. बघा शेवटची आकृती खूप सोपी आहे. ह्याची आकृती ही पाण्यातील प्रतिबिंब
प्रतिबिंब प्रमाण दिसते. इथं बीमध्ये सुद्धा उलट आहे, म्हणजे प्रतिबिंब प्रमाण दिसते. सीमध्ये सुद्धा उलट आहे, परंतु डीमध्ये तशा प्रकारची नाही. त्यामुळे डी नंबरचा पर्याय बरोबर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बुद्धिमत्तेमधील वेगळेपण शोधा या घटकाचा अभ्यास केला आहे. यापुढील स्वाध्यायाचा आपण अभ्यास लवकरच घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.